कशा दृष्टीनं पाहताय सगळ्या वक्तव्याकडे, कारण शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. असं आहे की राहुल सोलापूरकर यांनी जे अतिशय दुर्दैवी वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांवर केले आहे, मला एक समजत नाही की अशा पद्धतीनं सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य करून त्यांची उंची कमी करण्याचं काम राहुल सोलापूरकर सारखी मंडळी करतात. त्याचा मी निषेध करतो आणि अशा पद्धतीनं वक्तव्य कोणतीही माहिती नसताना, कोणत्या प्रकारचा इतिहास माहिती नसताना करू नये, अशा प्रकारची सुद्धा त्याला विनंती करतो. एक प्रश्न असा की तुमच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत नाही शरद पवार तुमच्या एकूणच याच्याकडून, जेव्हा की सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात, तुम्ही कुठेतरी फेवर आहे तुमचं सॉफ्ट कॉर्नर आहे असं दिसतंय. कसं आहे की याच्या बाबतीत चौकशी लवकरात लवकर आली पाहिजे. कोणी असो दोषी, मग चौकशी होऊन जर त्यांचं नाव पुढे आलं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण आता एवढी 2 महिन्यापासून राज्य शासन सांगते आम्ही चौकशी करतो, CIDची चौकशी, SIT बसवली अधिकाऱ्यांची, ज्युडिशियल कमिशन बसवलं, मग काहीतरी त्याचा निष्कर्ष बाहेर आले पाहिजे ना. त्याच्यामध्ये माहीत पडलं पाहिजे की कोण दोषी आहे म्हणून, आणि जो दोषी असेल त्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. धनंजय मुंडे समजा यामध्ये दोषी आढळले त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण हे संपूर्ण चौकशीचा अहवाल लवकरात लवकर समोर आला पाहिजे. इतक्या वर्षापासून कधी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेऊन असं बूमर पाहायला मिळत नव्हतं, मात्र आता ज्या प्रकारे त्याला घेऊन चर्चा आहे अंधश्रद्धेला घेऊन, तर अनेकांच्या मनामध्ये तिथे जायला भीती निर्माण होणार नाही का भविष्यामध्ये? भीती निर्माण झाली आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस चालले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. होऊ शकतं तिथं काही काळी जादू झाली असेल, त्याच्यामुळे बहुतेक सध्याचे मुख्यमंत्री तिथं जायला घाबरत असेल.